जिजाऊंच्या ओव्यांतून वाढला, सिंह झाला साकार. मातृछायेत घडला राजा, तेज जयाचे अपार. पुण्याच्या मातीत शिवबांचे पाऊल पडून आता काही दिवस लोटून गेले होते, परंतु इकडचा प्रत्येक दिवस अस्वस्थतेत चालला होता. कारण डोळ्यासमोर दिसत होता उद्ध्वस्त प्रदेश, जळून गेलेली घरं, ओस पडलेली शिवारं आणि भीतीने खाली गेलेल्या लोकांच्या माना. लाल महालाच्या सभामंडपात दररोज जिजाऊंना भेटायला माणसं येत होती आणि प्रत्येकाची कहाणी ऐकून शिवबा व्याकुळ होत होते. आऊसाब, आदिलशहाचे सरदार काल बी धान्य उचलून घेऊन गेले. एक शेतकरी त्याची व्यथा सांगत म्हणाला, माझी तर गाय, जिला मी माझ्या लेकरासारखी सांभाळली, तिलाच उचलून घेऊन गेले अन कापून खाल्ली हो तिला. माझं लेकरू किती तडफडलं असर. एक स्त्री धाय मोकलून रडत होती. आमच्या आई बहिणी पण बाहेर पडताना घाबरतात. आओ, रात्री पण पहारा देतो आम्ही. आमच्या घरातल्या बाया तर घरात बी सुरक्षित नाहीत. काय सांगू आऊसाहेब, किती नजर ठेवून असतात हे सैतान. एक माणूस आऊसाहेबांपुढे हात जोडत म्हटला, ह्या सैतानांचा सुळसुळाट फार वाढलाय दादोजी. काहीतरी करावेच लागेल. जमिनी आपल्या, प्रदेश आपला आणि अत्याचार देखील आपल्यावरच. या मातीत परकीयांना एवढे स्थान दिले गेले तेच मुळात आपल्या चुकीमुळे. अहो, परकीयांनी यावे आणि 4 दिवस राहून पाहुण्यासारखे निघून जावे. आमच्याच मातीत आमच्यावर शिरजोरी. हे म्हणजे आमच्याच ताटातले खावे आणि आमचाच घास काढून घ्यावा यासारखे आहे. आऊसाहेब, हे काही नवीन नाही. गेला कित्येक काळ हे सुरू आहे. आता मात्र हा त्रास, हा छळ सहन होत नाहीये सामान्य माणसाला. यासाठी आपण काय करावे आऊसाहेब? राज्य हवे, परकीयांची सत्ता नको. म्हणजे आपले राज्य हवे. आणि दरबार तसाच कोड्यात समाप्त झाला. राज्य हवे, परकीयांची सत्ता नको. हे वाक्य शिवबानेही ऐकले होते आणि दिवसभर मनात घोळवत होता तो. राज्य हवे, आपले राज्य. रात्रीच्या चांदण्यात आपल्या आऊसाहेबांसोबत फिरत असताना शिवबाने विचारलं, आऊसाहेब, राज्य म्हणजे तरी काय? आणि राज्य व सत्तेत काय फरक? मला सांगा शिवबा, आम्ही तुम्हाला रामायणाची गोष्ट सांगितली होती ना? त्यात राम आणि रावण 2 राजे होते की नाही? हो आऊसाहेब. मग त्या दोघांत फरक हो काय? आऊसाहेब, राम हा धोरणी, प्रजेचा विचार करणारा, कर्तव्यदक्ष राजा होता. आणि रावण? रावणाला प्रजा घाबरत असे. तो राक्षसांचा राजा जरी असला तरी त्याच्या सामान्य प्रजेचा विचार करीत नव्हता. रावण हा स्वार्थी राजा होता. बरोबर. कर्तव्यदक्ष राजा असेल तर ते राज्य, आणि स्वार्थी राजा असेल तर ती सत्ता. रामाचे राज्य होते आणि रावणाची सत्ता. हाच तो फरक शिवबा. जिथे सामान्य जनता हवालदिल असते तिथे सत्तांधर राज्य करते असतात. आणि आता आपल्या या भूमीत राज्य नव्हे तर सत्ता आहे, तेही परकीयांची. परंतु या परकीयांना इथे जागा तरी कुणी दिली आऊसाहेब? स्वकीयांनी. दुर्दैव शिवबा, आपल्या मराठी मातीचे हे दुर्दैव आहे की आपल्याच मातीत आपलाच माणूस आपल्याच माणसांच्या चुकांमुळे रडतोय. आणि आपल्याला तर फक्त राज्य नव्हे, स्वराज्य हवे शिवबा, स्वकीयांचे राज्य. आता आपला माणूस रडणार नाही, आता रडेल तो सत्तांधर राज्य करता. फार मोठे शब्द शिकलात हो.
चला, उशीर झाला. झोपायला चला बरं. उद्यापासून तुमचे प्रशिक्षण सुरू आहे शिवबा. होय आऊसाहेब. पहाटेची किरणही उगवली नाही तो शिवबा उठले होते, कारण आजपासून त्यांचे प्रशिक्षण सुरू होते दादोजी कोंडदेवांबरोबर. ऐकलं शिवबा? घोड्यावर बसताना आत्मविश्वासाने उडी घ्यावी. थरथरता हात घोड्याला समजला तर तो काबूत येणार नाही. परंतु घोडा काबूत आलाच नाही तर? त्यासाठीच आधी घोड्याला मित्र बनवावे. तो प्राणी नाही तर तुमचा युद्धातला सारथी असतो बरं. सारथी. शिवबा, बाळ तलवार हातात घेणे म्हणजेच पराक्रम नाही काही. मग ती कधी, कुठे, कोणावर आणि कशी चालवावी हे ज्याला समजले तोच खरा योद्धा. घोड्याला मित्र तर तलवारीला सखी बनवावे, कारण युद्धात या दोघांशिवाय योद्धा शून्य असतो. शिवबा, शत्रूला नेहमी सामोरे जाऊन मारावे की काही वेळा मागून जाऊन हल्ला करावा? मागून? तो तर भ्याडपणा होईल. नाही, काही वेळा आपल्यातील कौशल्यही दाखवावे लागते शत्रूला. जसे की आपल्याकडे असणाऱ्या या डोंगर, दर्या, जंगल हेच तर आहेत तुमचे खरे सैनिक. हे सारे आमचे सैनिक? होय, आणि त्यांचा वापर कसा करावा याचा विचार तुम्हालाच करायचा आहे. दादोजी, हे गावकरी रोज महालात येतात, परंतु आपण तर त्यांना काहीच मदत करू शकत नाही. मग का बरे येत असावेत? कारण त्यांचे दुःख ऐकून घेणे हा देखील त्यांना आधार असतो. म्हणजे त्यांचे दुःख ऐकणे हेच का राजाचे काम? होय, हीच तर राजाची खरी ताकद. ज्याला प्रजेचे दुःख कळते, प्रजेचे अश्रू दिसतात, तोच खरा राजा. आज तू उशिरा आलास बजरंग. आज तुला मी प्रशिक्षण देणार नाही. परंतु दादोजी, त्यांना थोडाच उशीर झालाय. युद्धात एक एक क्षण महत्वाचा असतो शिवबा. एका क्षणाचाही उशीर म्हणजे पराभवच. एक क्षण उशीर म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे. काय विचार करताय शिवबा? तलवार, घोडा, रणनीती, युद्ध, शिस्त सारेच तर शिकतोय. परंतु हे सारे कशासाठी दादोजी? दादोजी क्षणभर शांत राहिले आणि मग चेहऱ्यावर मंद स्मित घेऊन म्हणाले, कारण तुम्हाला या सगळ्याची गरज पडणार आहे शिवबा. म्हणजे तुम्ही सामान्य म्हणून जन्माला आला नाहीत. खूप मोठे कार्य करायचे आहे तुम्हाला. माहीत आहे आम्हाला. आऊसाहेबांनी सांगितले. काय? स्वराज्य. स्वराज्याचे बीज शिवबाच्या मनात रुजू लागले होते. आऊसाहेब आणि दादोजींच्या शिस्तीत शिवबा वाढत होते. मराठी माती पावन होण्यासाठी तडफडत होती जणू.